बाबा बरा चालला शेक शेक चांगला फुलला आहे आता पयारून पुढं हात करून शेका की जरा मागून मोरून आता निघून शेकावा का त्याच्यात मागणं कपडे जायलो मागून शेका गेले मागणं उघडं होईन ना माणूस ती काय गमेला आहे ना तिथं ती लावून जायचं गॅमेला आहे नाही तर गॅमेला धरायचं मागून एकदा मागणं काय धरलं की काय होईल ह्यो कसा बसलाय बा काही काय वाटलं करून टाकी नाही कसं हे शेक नाही जाणार राव शेक म्हणजे थंडीत पळून जायला की झाला हा आपण काय एवढे मी म्हातारे नाही एवढा शेक करायला पण रक्त आत कुणाचं बी आता काय होतं ब्लॉकेज व्हायचा शिरा त्याच्यामुळे ह्याच्या पुढे बसलं ना बघ पगळत रक्त पगळत पुढे सरत दांडात पाणी गेल्यासारखं हा मोटराचं पाणी कसं जातं दांडात चांगलं का झटका आलं की त्या माणसाला शेकावं धरायचं हा गाडीतून म्हणजे सरपणाचा खर्च वाचन ना गेल्यावर सरपण आणायचीच गरज नाही ना ह्यातच निघत घरी भरपूर सरपंच काय लागतं इथं माणसं काही म्हणले तर म्हणायचं ते रक्त पण रात ते माणसं नाही जमले राव शेकायला असं नाही असं नाही भजन कुरडईन काय टरमळे घेऊन गेलेत परत त्यामुळं काहींना काय घरीच येऊन द्या आमची पिली असते आमटी बसले की गुडगुड वाजत असं तिकडे टरमळे आपली लोक फक्त सणालाच आमटी करतात का काय एवढी प्यायला मग जरा बाया बी जरा करतात ना वाटून गाठून मग गडी माझं ना सटकून पिते सण म्हणल्यावर जरा चांगले करतात बाया बी तुम्ही पेले का नाही आमटी आम्ही पिलोच ना आम्ही मोजकच पिलो आज जी नाही आली ती मला जास्त पिली जे नाही आले तिची पिलेत म्हणायचं काहींना भाज्यात हिरवी मिरची जास्त झाली असं आहे का? काय खाल्लं काय तुम्ही दोघांनी तांबाखू खाल्ली काय तंबाखू ह्या वयात तंबाखू असते वैर मग काय खाल्ली आता कशी थंडीची हुडहुडी भरली थंडीची गोळी खाल्ली काय थंडीच्या गोळ्या मिळतात ना मिळते का एकदा खाल्ली आणि एकदा रग घेतली की सकाळी 7लाच उठत माणूस दगा नाही तर एखाद दिवशी 7ला बी नाही उठायचा 7ला उठून डायरेक्ट मग त्या गोळीची पावर येईल तशी 7ला उठते ना हा नाही तर म्हणलं 7ला बी नाही उठायचं तर पुन्हा लोक तुम्हाला उठवायचे तर तुम्ही हातपाय काढलेले एक आखाड्याला तर एक लांब कोणता सरळ डोळे मोठे झालेले लोक घाबरायचे सरळ करावं तेव्हा आकडायचा आणि ते सरळ करायचं हे आकडायचं आकडेच कशाला डायरेक्ट उचलायचा होय, तसे आपले लोक रडायला एकदम भारी तर कवर रडते ना आरडते जिवंत आहे तर तिच्या आले भेटाय कोणी येत नाही पण मेल्यावर सगळी जमत येतात सगळे मग ह्या म्हाताऱ्या मेल्याला पण माहित असं आईला हे आमचे नातेवाईक आहेत काय हे कसं काय रडते कडे त्याच्या आधी कधी आली नव्हती होय अवघड झालेलं बघतो ना वरून हा कोण रडत नाही असं पाहिजे होतं मेलेल्या माणसाला कमीत कमी नातेवाईक 5 मिनिट द्यायला पाहिजे होते बोलायला जे आले जे रडते त्यांच्या सगळं त्याला कसे द्यायला पाहिजे होते सगळं दिसलं पाहिजे ऐकलं पाहिजे कोण काय नाटक करतं कोण देवाने काय खात्यात त्या रडतंय. दांडके बी द्यायला पाहिजे होतं जास्त मेलेल्या माणसाच्या हातात ना हा लोक विचार करून बोलली असती टन कोणी वाजेला असतं एखाद्या डोक्यात खाटकुनी वाजलं तिथं राहणार लांब जाऊन बसला असतं नाही असे खोटे नाटे लोक रडलेच नसते मेन म्हणजे खोटे नाटे म्हणजे आवली रडत आहेत म्हणून तुम्हाला सांगतो अशी जवळची माणसं जास्त रडत नाही पण लांबची लई रडते त्या टायमाला त्यांची बऱ्याच दिवस गाठ पडलेली असते ना तसलं बी आहे त्याच्यामुळे मग ती रडत येतं रडायची पद्धतच बुडत खोकले आली काय नाही बुवा तोंड नका खोकवा मला आधी बी आवडतं खोकलेच गोळाला जापा बर का कशाला जापा म्हणले गोळाला जापा आपण म्हणतो ते कस काय मोठा झाला त्या गोळाने घ्यायचा तसलं नाही बाबा नाग जपून हे करा होय हा, जपून नाही तर तुम्ही कॅमेऱ्याकडे बघत खालून आग लागायची माहिती नाही पण आम्हाला वर्षभर व्हिडिओ बनायला माहिती दुःख पाडावं लागेल आपण म्हणायचं बाय होती इथून पुढे तसलं नाही बाबा तरी आज कमी लोक इथं रोज लय असते गच असते गर्दी भरलेली